कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच ITI या शाखांसाठी एकूण 14,27,085 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी प्रत्यक्ष 14,17,969 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि त्यापैकी 13,02,873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी 91.88% इतकी आहे। खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 36,133 एवढी होती। त्यापैकी 35,697 विद्यार्थी प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 29,892 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। या खाजगी विद्यार्थ्यांची म्हणजे 17 नंबरला आपण एक्सटर्नल विद्यार्थी म्हणतो त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 73.73% इतकी आहे। या परीक्षेत राज्यातील 9 विभागीय मंडळामधून सर्व शाखांमधून एकूण 42,388 रिपीटर म्हणजे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 42,024 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेत प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 15,823 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी उत्तीर्ण झाले व त्यांची एकूण उत्तीर्ण टक्केवारी 37.65% इतकी आहे। या परीक्षेत राज्यातील 9 विभागीय मंडळामधून 7,310 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 7,258 विद्यार्थी म्हणजे दिव्यांग विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 6,705 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले व दिव्यांग विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी 92.38% इतकी आहे। 12वी परीक्षेस नोंदणी केलेल्या सर्व पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित नियमाप्रमाणे सवलतीचे गुण देण्यात आलेले आहेत। सर्व या 9 विभागीय मंडळामधून नियमित विद्यार्थ्यांचा नेहमीप्रमाणे कोकण विभागाचा निकाल 96.74% इतका सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा 89.46% इतका आहे। सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 94.58% इतकी असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 89.51% इतकी आहे। म्हणजेच नेहमीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली असून मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 5.07% अधिकची आहे। 12वी परीक्षेसाठी एकूण 154 विषयांची परीक्षा घेण्यात आली होती। त्यापैकी 37 विषयांचा निकाल 100% लागलेला आहे। उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च-एप्रिल 2022 ते मार्च-एप्रिल फेब्रुवारी-मार्च 2025 याचं जर सरास बघितलं तर 22चा निकाल होता 94.22%, 23ची उत्तीर्णतेची टक्केवारी होती 91.25%, 24ची उत्तीर्णतेची टक्केवारी होती 93.37% आणि 25ची उत्तीर्णतेची टक्केवारी आहे 91.88%। म्हणजे मागील वर्षीपेक्षा फेब्रुवारी-मार्च 2024चा निकाल 93.37% होता आणि या वर्षीचा निकाल म्हणजे फेब्रुवारी-मार्च 25चा निकाल 91.88% इतका आहे। म्हणजे मागील परीक्षेपेक्षा या परीक्षेचा निकाल 1.50% कमी आहे। त्या विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार सवलतीचे वाढीव गुण देण्यात आलेले आहेत। त्यानुसार 20,943 विद्यार्थ्यांना क्रीडा किंवा स्काउट व गाईडचे जादा सहभागाचे किंवा प्रावीण्याचे गुण देण्यात आलेले आहेत। आता श्रेणी सुधार किंवा गुणसुधार योजना श्रेणी सुधार किंवा गुणसुधार योजनेसाठी बदल केला असून आपण आता जो विद्यार्थी सर्व विषयात एखाद्या परीक्षेला पास झाला तर त्याच्या सलग 3 परीक्षा आपण त्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार किंवा गुणसुधार योजनेसाठी आपण परीक्षेला बसण्यासाठी पास होतो। म्हणजे आता फेब्रुवारी-मार्च 25चा आता निकाल लागतो। हे विद्यार्थी जर सर्व विषयात पास झाले असतील एकाच वेळी सर्व विषय घेऊन आणि या विद्यार्थ्यांना येणारी जून-जुलै 25ची परीक्षा
पुढच्या वर्षीची येणारी फेब्रुवारी मार्च 26ची परीक्षा आणि त्यानंतर येणारी जून जुलै 26ची परीक्षा, या 3 सलग परीक्षेपैकी तिन्ही संधीला किंवा त्यापैकी एका संधीमध्ये त्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार किंवा गुणसुधार योजनेसाठी निश्चितपणे प्रविष्ट होण्याची संधी देण्यात येत आहे. त्या तिन्हीपैकी एक किंवा तिन्ही परीक्षा तो बसू शकतो आणि त्याशिवाय त्याला एकदा श्रेणी सुधार किंवा गुणसुधार योजनेनंतर त्याला मार्क कमी झाले असतील किंवा जास्त झाले असतील तर विद्यार्थ्याला विकल्प असतो की त्यानंतर 6 महिन्यामध्ये की त्याला कुठलं गुणपत्रक घ्यायचं आहे, पहिलं घ्यायचं आहे काय दुसरं घ्यायचं आहे. त्याने विकल्प दिल्यानंतर त्याला ते पहिलं दुसरं गुणपत्रक पाहिजे असेल तर पहिलं गुणपत्रक परत देऊन दुसरं गुणपत्रक त्याला अदा करण्याचे देता येते. ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन यासाठी अर्ज स्वीकारण्यात येणार असून यासाठी आम्ही दिलेल्या संकेतस्थळावर सर्व माहिती, अटी व शर्ती व सूचना देण्यात आलेल्या आहेत. या प्रक्रियेसाठी विहित शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, नेट बँकिंग याद्वारे ऑनलाईन पद्धतीनेच भरावयाचे आहे. गुण पडताळणीसाठी तसेच पुनर्मूल्यांकनासाठी दिनांक 6/5/2025 म्हणजे उद्यापासून ते मंगळवार दिनांक 20/5/2025 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक राहील. गुण पडताळणीसाठी प्रति विषय 50 रुपये इतके ऑनलाईन शुल्क मंडळाकडे जमा करायचे आहे. तर विद्यार्थ्यांना फोटोकॉपी घेतल्याशिवाय म्हणजे उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी घेतल्याशिवाय त्याचा पुनर्मूल्यांकन करता येत नाही आणि फोटोकॉपी घेण्यासाठी सुद्धा 6 मे ते 20 मे या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल आणि विद्यार्थ्यांना ही